बातमी आहे। सतीश उर्फ खोक्या भोसले संदर्भात शिरूर कोर्टात आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। खोक्याची 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येते। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरण त्याच्यावर आता ही सुनावणी सुरू आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, नक्कीच प्रणिता, खोक्या भोसलेने जी मारहाण केली होती किंवा हरणांच्या शिकारी केल्या होत्या किंवा इतर काही दहशत पसरवली होती, या संपूर्ण प्रकरणामध्ये खोक्या भोसलेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता आपण बघू शकताय की त्याला शिरूर कासार इथल्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। सध्या पोलिसांकडून खोक्या भोसलेसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे आणि अगदी काही क्षणांपूर्वीच न्यायाधीश जे आहे ते सध्या चेंबरमध्ये आलेले आहेत आणि खोक्या भोसलेच्या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे न्यायाधीश 7 दिवसाची पोलीस कोठडी देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पोलिसांकडून सुरुवातीलाच खोक्या भोसलेसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। 7 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये खोक्या भोसले यांनी केलेल्या सगळ्या अपराधांची चौकशी जी आहे, तपासणी जी आहे ती केली जाणार आहे आणि त्यासाठीच ही 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आलेली आहे। पोलिसांचे जे काही डॉक्युमेंट्स आणि रेकॉर्ड्स न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे त्यानुसार 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती त्या ठिकाणी मागण्यात आलेली आहे। त्यामुळे न्यायाधीश किती दिवसाची पोलीस कोठडी देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र खोक्या भोसलेने जी काही दहशत निर्माण केली होती, जे काही गुन्हे केले होते, त्यानुसार हा सगळा इथं जो विषय आहे आपण जर बघितलं तर त्याला किती दिवसाची कोठडी मिळते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र खोक्या भोसलेचं घर जे आहे ते कालच पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खोक्या भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं सुद्धा सांगितलं जात होतं। 6 दिवस खोक्या भोसले हा तब्बल फरार होता। त्यानंतर तो 2 दिवसांपूर्वी नक्कीच त्या ठिकाणी प्रयागराज इथं पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याला आज शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर आता शिरूर कासार न्यायालयामध्ये त्याच्यावरती सुनावणी आहे। अगदी काही क्षणांमध्ये या संदर्भामध्ये निकाल येऊ शकतो आणि हा निकाल आल्यानंतर खोक्या भोसलेला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर सध्या या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणी सुरू आहे। अगदीच या निकालाकडे आपलं लक्ष असेल। दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।